नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गेल्या 5-6 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रापैकी जवळपास अर्धा महाराष्ट्र हा सध्या बाधित झालेला आहे. आणि या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने असा थैमान घातला की मराठवाड्यामधल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये जवळपास सगळंच्या सगळं पीक वाया गेलेलं आहे. उभं असलेलं सगळं पीक, मग सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, इवन ऊससुद्धा हा वाकून गेलेला आहे. आणि हे सगळं पीक गेलं म्हणजे यंदाचा पूर्ण हंगाम गेला. आणि यंदाचा पूर्ण हंगाम गेला म्हणजे हे 6 महिने शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पैसा राहणार नाही. आणि 6 महिन्यानंतर जे पीक विकलं असतं, दिवाळीमध्ये जे कापूस वगैरे विकल्याच्या नंतर पैसे हातात आले असते, ते पण राहणार नाही. त्याच्यामुळे रब्बी हंगामासाठी म्हणजे पुढच्या वर्षभरासाठी सुद्धा हातात पैसे राहणार नाही आहे. विचार करा, हा अख्खा अर्धा महाराष्ट्राची ही गोष्ट आहे आज सध्याच्या घडीला. आणि सगळीकडे तुम्ही बघत असाल पेपरला, इकडे तिकडे सगळीकडे पाऊस आहे, सगळीकडे पाऊस. मराठवाड्यामध्ये इतका पाऊस असं म्हणतायत की गेल्या 20 ते 25 वर्षापासून लोकांनी पाहिलेला नाही आहे. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे पिकांचं नुकसान झालं आहे, गावामध्ये पाणी घुसल्यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त घरं वाहून गेलेली आहे. अनेक घरांमध्ये जे पाणी घुसलं, लोकांच्या घरातल्या सामानांचं, वस्तूंचं, दप्तरचं सगळ्याचं नुकसान झालं, ते तर अजून वेगळं. काही शाळासुद्धा पडलेल्या या पाण्यामुळे. आणि 150 पेक्षा जास्त जनावरं वाहून गेलेली आहे. काही जनावरं वाहून नाही गेली तर ती जागेवरच सोडू न शकल्यामुळे ती जागेवरच गेलेली आहे. इतकी भयंकर परिस्थिती आहे. कोंबड्या, बकऱ्या, डुकरं हे जे काही सगळे पशुपालन करणारे जे शेतकरी आहे, ही जी काही म्हणजे बाकीचे सगळे जीव आहेत, त्याच्यामध्ये बकऱ्या येतात, गायी किंवा कोंबड्या असतील, या सगळ्यांचं किती नुकसान झालं हे तर अजून याची गिनतीच नाही. अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही आहे. अनेक गावं रस्त्यांपासून तुटलेले आहेत. आणि हे सगळं झालं, या सगळ्या याच्यातनं हा पूर्ण मराठवाड्यातला शेतकरी, हा सरकार काहीतरी खूप मोठी मदत जाहीर करेल म्हणून आशा लावून बसलेला होता. आणि काल सरकारच्या या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की अर्ध्या महाराष्ट्रासाठी 2,215 कोटी रुपये इतकी मदत जाहीर केलेली आहे. दिसायला हा आकडा 2,215 हा खूप मोठा जरी वाटत असला तरी परवाच्या दिवशी जे ड्रोन शो मोदीजींच्या वाढदिवसाला केला की नाही, त्या फक्त ड्रोन शोसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये खर्च आला असं म्हणलं जात आहे. त्याच्यानंतर या जाहिराती वगैरे त्याच्यामध्ये 3-4 हजार कोटी खर्च आला. म्हणजे अख्ख्या जाहिरातीमध्ये जो महाराष्ट्रातले नेते हे 4-5 हजार कोटी, 4-5 हजार कोटी रुपये जर का हे जाहिरातींवर खर्च करत असतील आणि अर्धा महाराष्ट्रातला शेतकरी बाधित झाल्यावर फक्त 2,000 कोटी रुपये देत असतील, तर तुम्ही विचार करा की हे काय आहे. खरोखर आज महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यांना खूप मदतीची गरज आहे. सरकारी मदतीची तर गरज आहेच, परंतु सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला सुद्धा जर काही करता आलं, अनेक ज्या शाळा पडल्या, लोकांचे शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांचं नुकसान झालं. तुम्ही बघितलं असेल, एक महिला ती रडत रडत म्हणते आहे की माझी पोरं, त्यांची सगळी पुस्तकं, वह्या खराब झाल्या आणि पोरं म्हणतात की आई आता काय करायचं. तुम्ही विचार करा की शाळा शिकायला पोरांनी ॲडमिशन घेतलं आणि त्याचं सगळंच्या सगळं वाहून गेलं. भविष्य अंधारात असल्यासारखं वाटतं, म्हणजे इतकं हतबल झाल्यासारखं वाटतं. या सगळ्या लोकांना आर्थिक मदतीची गरज आहे. शालेय शिक्षण, पुस्तकं, वह्या, दप्तर किंवा इतर गोष्टी यांची सुद्धा आज खरंच मदत आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल, पंजाबमध्ये इतका मोठा पूर आला आणि पटकन आल्याबरोबर, म्हणजे मी तर म्हणते इतकं क्विक आज पूर आला आणि काही तासामध्ये दलजीत दोसांझ म्हणून तिथला जो सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे, त्यांनी व्हिडिओ केला. त्यांनी सांगितलं की मी इतकी गावं, 1000 जवळपास गावं त्यांनी दत्तक घेतली. या सगळ्या गावांचं त्यांनी आपण हे करणार आहोत असं सांगितलं. आणि खूप लोकांना त्यांनी तिथे जाऊन सुद्धा मदत केली. सोनू सूदनी मदत केलेली आहे. आज हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राने ज्या लोकांना मोठं केलं, जे सगळे सिने कलाकार आहे, सचिन तेंडुलकर आहे, बॉलिवूडमधले लोक, मुंबईने ज्यांना मोठं केलेलं आहे, हे सगळे संजय दत्त असतील, इकडचे सगळे हिरो हिरोईन, अमिताभ बच्चन असतील, ऐश्वर्या राय असेल, सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, या सगळ्या लोकांनी सुद्धा आज पुढे येण्याची गरज आहे. आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले सुद्धा किरण माने एक कलाकार सोडले तर मला बाकी कुठल्या कलाकारांनी काही बोललेलं दिसलं नाही. किरण मानेंनी मात्र एक खूप अशी पोस्ट लिहिली, मदतीचं आवाहन केलं आणि त्यांनी स्वतःसुद्धा काही मदत केली असं दिसतंय.
तर हे कुठे गेलेले आहेत अजून मराठीतले सिने स्टार, जे त्यांना जेव्हा सिनेमा करायचे असतं तेव्हा समोर येतात, मराठी जनता करता. मात्र जेव्हा जनतेचा प्रश्न असतो तेव्हा हे कुठल्याच आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत नाही, कुठल्याच याला काही मोठी मदत करताना दिसत नाही. यांनी खरंच पुढे यायला पाहिजे. आतापर्यंत नसेल केली तर आता खरंच मला असं वाटतं की यायला पाहिजे. नुकसान जे झालेलं आहे आणि सरकारची जी काही नुकसान भरपाई मी म्हटलं ना कमी आहे, तर अनेक काही अंध बघतायत त्यांना काय वाटतं, हो 2,000 कोटी आकडा. तर मी तुम्हाला सांगते या सरकारने कसा गेम केला या शेतकऱ्याबरोबर. पहिले आपल्याकडे पॉलिसी होती, मे 2024लाच त्यांनी नियम बदल, सॉरी 23ला नियम होता, 23-24मध्ये एक नियम होता की जर का असं पिकाचं नुकसान झालं असेल, पिकांचं जर का पूर्ण नुकसान झालेलं असेल तर मदत होती 13,600 पर हेक्टर. एका हेक्टरसाठी 13,600 रुपये एका शेतकऱ्याला मिळणार. ती 2 हेक्टरपर्यंत मदत मिळू शकत होती, म्हणजे 27,000 पर्यंत मदत मिळायची. आता ह्या सरकारने आत्ता म्हणजे 2025च्या या हंगामापासून कायदा बदलला, नियम बदलला आणि काय नियम केला बघा. पहिले इतके मिळत होते 13,600 एका हेक्टरला, आता नियम बदलून काय केलंय 8,500 एका हेक्टरला. 13,600 कुठं आणि 8,500 कुठं? देश पुढे जातोय, सरकारचं किंवा या राज्याचं उत्पन्न वाढतंय, काय होतंय, सरकार जास्तीत जास्त खर्च ॲडव्हर्टाइजमेंटवर करतंय, वेगवेगळं आपण किती भारी, किती पुढे गेलो, किती प्रगत, किती इन्व्हेस्टमेंट, ही सगळी जाहिरातबाजी एकीकडे करत असताना तुम्ही हे पैसे कमी करताय. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे. कुठल्याही गोष्टीचा जेव्हा विमा काढला जातो, इन्शुरन्स काढला जातो, तेव्हा इन्शुरन्स कंपनी ही तुम्हाला झालेलं सगळं नुकसान देते. सगळं नाही दिलं तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 90% तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळते. हां, कुठलंही इन्शुरन्स असू दे 90% तर मिळते. थोडाफार तुम्हाला करावं लागत असेल. आज या शेतकऱ्यांसोबत काय खेळ आहे तुम्हाला मी दाखवते. सोयाबीनचं उदाहरण देते. सोयाबीनला एका हेक्टरसाठी शेतकऱ्याला खर्च येतो 25,000 रुपये. आकडा लक्षात ठेवा. एका हेक्टरसाठी खर्च किती येतो मित्रमैत्रिणींनो? 25,000 रुपये एका एकरसाठी. एका हेक्टरला येईल तो 62,500 खर्च येईल. खर्च येणार आहे 62,500, म्हणजे खर्च केला आहे शेतकऱ्यांनी 62,500 एका हेक्टरसाठी आणि सरकार देणार आहे 8,500. ह्या नुकसान भरपाई म्हणतात का याला? एकीकडे कुंभमेळ्यासाठी किती मदत जाहीर केली आहे बघा. कुंभमेळ्याला द्यायला यांना एवढे हजारो कोटी रुपये आहे. इतर ठिकाणी कुठे कुठे देणग्या देतात, मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज हे माफ करतात. BSNLला 17,000 कोटी रुपये त्या अंबानींनी दिलेच नाही आहेत. असे कितीतरी हजारो कोटी रुपये जेव्हा उद्योगपतींचे एकेकाच माणसाचे हे माफ करतात आणि इथं अर्धा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी खरंच जर का या महाराष्ट्राला आता ग्रोथ करायची असेल ना, किंवा निदान स्टेबल राहायचं असेल, तर ह्या लोकांच्या, अर्ध्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हातात पैसा असणं खूप गरजेचं आहे. कारण हातात पैसा असतील तर ते लोक काहीतरी घेतील, काही खरेदी करतील, त्याने इकॉनॉमी वाढेल, क्रयशक्ती वाढेल आणि हे एकंदर महाराष्ट्र जो आहे तो पुढे जाईल. पण जर का सरकार फक्त म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचा आकडा 31 लाख वगैरे, 30 लाख 31 लाख तुम्ही म्हणा असेल आणि एवढ्या शेतकऱ्यांना फक्त 2,200 कोटी, आणि जर का हिशोब केला ना, तर हिशोब जर का करतो म्हटलं ना, तर एका गुंठ्याला किती रुपये देता माहिती आहे का? या 8,500चा जर का हिशोब केला तर एका गुंठ्याला येतात 85 रुपये. तर आता मला तुम्ही सांगा की हे कसं आहे आणि याचा हिशोब कसा करायचा. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की एकतर ओला दुष्काळ जाहीर करावा. आता लोक म्हणतात ओला दुष्काळाची काही टर्म नाही आहे, परंतु ओला दुष्काळ हा साधारणपणे जर का एखाद्या पिकाचं 33% पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर होतो. हा दुष्काळ जाहीर केल्याने काय होतं माहिती आहे का? हे जे नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालं आहे तर त्याची भरपाई मिळते, शेतीचं नुकसान झालं त्याची भरपाई मिळते, गुरंढोरं वाहून गेले त्याची भरपाई, इव्हन एकंदर जे काही जगण्याचं आरोग्य शिबिरं भरवली जातात, रोजगार मेळावे भरवले जातात, जेणेकरून तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि हाताला काम मिळालं तर निदान काही पैसे त्यांच्याजवळ येतील. हे सगळं जर का दुष्काळ जाहीर केल्याने होतं. पण मुख्यमंत्री जाऊन आले, दौरा करून आले, पण त्यांनी दुष्काळ जाहीर केला नाही. आकडा त्यांनी सांगितला आम्ही एवढं मदत जाहीर केलेली आहे, पण हा आकडा असा अभिमानाने वगैरे सांगण्यासारखा खरंच नाही आहे. हवालदिल झाला, शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे. काही लोकांचा इथं मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही पंजाबचं तुम्हाला उदाहरण देते. एका हेक्टरला पंजाबने 50,000 रुपये दिलेत
एका हेक्टरला 50,000 रुपये. आणि हा महाराष्ट्र जिथे सगळे जगभर टेंबा मिरवतो, त्या महाराष्ट्रामध्ये एका हेक्टरला मदत होते आहे फक्त 8,500 रुपये. कुठे आहे? याला म्हणतात का रयतेचं राज्य? याला म्हणतात का हे शेतकऱ्यांच्या हिताचं देवाभाऊ जे शिवाजी महाराजांच्या पाया पडतात, फुलं वाहतात? तेव्हा तुम्ही खरंच या शिवाजी महाराज जर आज असते तर आज त्यांनी डायरेक्ट फरमान काढलं असतं, सगळ्या आमदारांचा 2 महिन्याचा पगार होणार नाही आणि त्यांनी सगळा पगार या मराठवाड्यासाठी लावावा, मराठवाड्याला लागेल ती सगळी मदत करावी. हे खरंच 100% त्यांनी केलं असतं. एका शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा जर का इजा झाली नाही पाहिजे असं शिवाजी महाराज म्हणायचे, झाली तर शिक्षा होती, सुनावायचे. आणि आज अख्खा अर्धा महाराष्ट्र हा शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला असताना शिवाजी महाराजांच्या फोटोच्या समोर हे नतमस्तक होतात ना, त्यांना अधिकार नाही आहे. त्यांना खरंच जर शिवाजी महाराज कळले असते ना, तर आज एवढ्या सगळ्या लोकांनी म्हटलं असतं आम्ही मदत करतो. येते मदत. कोल्हापूरवरून सतेज पाटलांनी लोकांना आवाहन केलं, तिथून मराठवाड्यासाठी मदत येते आहे. इव्हन तुम्हाला माहिती असेल धाराशिव, उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत, यांनी काय मदत केली ते तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. सगळीकडे पाणीच पाणी, अंधार भुडूक. तुम्ही विचार करा, या ठिकाणी जीवाची पण शाश्वती नाही दिसत लोकांना. तुम्ही विचार करा, या ठिकाणी हा आमदार पाण्यात उतरलाय, एवढं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी लोकांना मदत केलेली आहे. या ठिकाणी NDRFची पण टीम होती, या सगळ्यांच्या सोबत त्यांनी मदत केलेली आहे. आता ते म्हणाले की काही खूप मोठी गोष्ट नाही, खरंच आहे. मदत करणं ही तर त्यांची जबाबदारी आहे का? एक्स्ट्रॉर्डनरी आहे का? त्यांना पगार याच गोष्टीसाठी मिळतो की तुम्ही या जनतेचे सेवक आहात आणि ती गोष्ट त्यांनी केली, तर त्यामुळे ही तर सगळ्यांनीच केली पाहिजे. बाकी नांदेडमधले तुम्हाला माहिती आहे, अशोक चव्हाण कुठे दिसत नाही तिथं. मागे पण पूर आला, पाऊस आला, ते फिरकले नाही, तिथले आमदार तिथे फिरकत नाहीत, कृषी मंत्र्यांना पत्र पाठवावे लागतात. एवढं सगळं होत असताना जर हे सरकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल आणि इकडे दुसरीकडे आपले भारत पहिले आणि अशी काहीतरी गाणी म्हणून त्यांची बायको स्वतः किती देशभक्त आहे हे जर सांगत असेल, त्यांची संस्था काय करते? NGO आहे म्हणतात, करोडो रुपये त्यांची NGO कमवते, त्याच्यातनं मदत होते म्हणतात. ती संस्था कुठे दिसत नाही आहे, ती दिसली पाहिजे. आणि या सगळ्या याच्यातनं हे जे काही चाललेलं आहे ना, मी स्वतः मराठवाड्यामधली आहे. माझे घरचे, माझा भाऊ शेती करतो. माझ्या गावामध्ये सगळ्या लोकांचं पीक गेलेलं आहे आणि मला माहिती आहे काय परिस्थिती आहे या ठिकाणी. मला एक सांगावं वाटतं की तुमच्यापैकी काही लोक असतील की आणि ज्यांना हे कळतं आहे की आपल्या मुलांना काय शालेय साहित्य त्यांचं निघून गेलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन असायला पाहिजे. मी माझ्याकडून जे लोक इथं या सगळ्या याच्यातनं बाधित झालेले आहे आणि शिक्षणासाठी खास करून मी मदत करू इच्छिते, तर ज्यांना हे हवं आहे की मार्गदर्शन, MPSCचा मी स्वतः मार्गदर्शन करते. मी त्यांच्यासाठी हे पूर ग्रसित असतील आणि बाधित जे शेतकरी आणि त्यांची मुलं असतील त्यांना मोफत तुम्ही खाली फक्त मला मेसेज करा, मी तुम्हाला ती सगळी डिटेल देते. तुमचे जे कोणी मुलगा मुलगी असेल, त्यांना गायडन्सची गरज असेल, त्यांना मी एका ह्याच्यामध्ये ॲड करते. त्या ठिकाणी त्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळेल. तुमचे मुलं मुली 10वी-12वीमध्ये असेल तरी त्यांना करिअर काउन्सिलिंगसाठी पुढे काय मदत करता येईल ही सगळी मदत मोफत मिळेल. तुम्ही कृपया तुमचे फोन नंबर हे मला कमेंट करून जास्तीत जास्त कळवा. आणि अजूनही अनेक लोक हे म्हणतात की काही संस्था असतील तर त्यांच्या थ्रू मदत करायची आहे. करता माझी स्वतःची काही संस्था नाही आहे आणि असं कोणी डोनेशन देत असेल तर ते संस्थे थ्रू जास्त चांगल्या पद्धतीने होतं. पण असेल कोणती संस्था तर त्यांनीसुद्धा खाली कमेंट करावी. जे काय आपल्याला करता येईल, महाराष्ट्रभरातून सगळ्या जनतेला आवाहन आहे की आपल्याला जे काय करता येईल आपल्या या महाराष्ट्रातल्याच काही बांधवांसाठी, मराठवाड्यासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं, हे मला आज इथे सांगायचं आहे. तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते इथे कळवा. आणि काही लोकांना असं वाटत असेल की मी स्वतः मदत करावी. मी आत्ता तिथे नाही आहे, परंतु येस, मी जर का काही मॉनिटरी तुमच्या थ्रू आलं तर 100% तिथे फक्त लिहा की ही मराठवाड्यासाठी मदत आहे. मी 1001% तुम्हाला त्याचं प्रूफ तिथेच मी तुम्हाला देईल. कुणाला मदत केली त्यांचाही नंबर देईन. तर मी ती मदत तुमची आर्थिक जी काय असेल ती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून काही असेल तर ते नक्कीच आपण करायला पुढे येऊया. थांबते. थँक्यू सो मच.